सांगली शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या तरुणाला जेर बंद करून त्याच्याकडून 1,90,000 रुपये किमतीच्या जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटांचं रॅकेट सांगली शहर पोलिसांनी उघडकीस आणले। यावेळी मिरजेतील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त करत अहमद अली शेख या तरुणास अटक करण्यात आली आहे। यावेळी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटा, मशिनरी, शाई, कागदासह 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरचा कारखाना हा गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे। संशयित अहद शेख यांचे 12वी पर्यंत शिक्षण झाले। त्यांच्याकडे छपाईचे मोठं कौशल्य असल्याने छपाईत त्याचा हातखंडा कोणीच धरत नाही। त्यातूनच आणि मिरजेतील त्याच्या घराशेजारी छपाईचा कारखाना काढला। छोट्या नोटा कोणाच्याही निदर्शनास येत नाही, त्यामुळे तो छोट्या नोटा छापत असल्याचं उघड झाले। गेल्या 4 महिन्यांपासून तो हा बनावट नोटांचा कारखाना चालवत होता, त्यामुळे त्यांनी किती नोटा चलनात आणल्या आहेत याचा तपास करणं मोठं आव्हानात्मक आहे। त्याला न्यायालयापुढे उभं केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी यावेळी दिली आहे। ड्रेनेजच्या उकरलेल्या चरी आणि 2 दिवस पडलेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक 8 मधील अनेक भागात रस्ते चिखलमय झाले। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सकाळी 8 वाजता गंगानगर गल्लीतील रस्त्यावरील चिखलामध्येच बसून आंदोलन केले। प्रशासनाने 4 तासात तातडीने या भागात मुरमीकरण सुरू केले। कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम सुरू आहे। या कामामुळे कुपवाड शहर आणि परिसरात रस्ते उकरलेत। या उकरलेल्या रस्त्यांवरील चरी मुजवल्या नाहीत। 2 दिवस पडलेल्या पावसामुळे रस्ते चिखलमय झालेत। अष्टविनायक नगर, गंगानगर, विनायक नगर, श्यामनगर, शारदानगर, मंगलमूर्ती कॉलनी, टीडी लाड नगर, जिल्हा परिषद कॉलनी, विद्यानगर, आनंदनगर, ज्ञानेश्वर कॉलनी आदी परिसरात नागरिकांना ये-जा करणं कठीण झाले। या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अजित दुधाळ यांनी प्रशासनाकडे वारंवार मुरमीकरण करण्याची मागणी केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे अजित दुधाळ आणि या परिसरातील नागरिकांनी गंगानगर गल्ली क्रमांक 3 मधील रस्त्यावरील चिखलात बसून आंदोलन केलं। या आंदोलनात अजित दुधाळ यांच्यासह मनोज लांडके, गजानन बिसले आदी नागरिक उपस्थित होते। प्रशासनाने 4 तासात या आंदोलनाची दखल घेऊन या परिसरात तातडीने मुरमीकरण सुरू केलं। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। सांगली ते नांद्रे जाणाऱ्या राज्यमार्गावरील नवरसवाडी येथील ओढ्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे पाणी आलं होतं। ओढ्यावरील पुलावरून पाणी जात असताना यावरून वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत होते। या ठिकाणी रेल्वे ब्रिजचं काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग करण्यात आलाय। ऊस वाहतूक, पेट्रोल, डिझेल, गॅस, औद्योगिक वसाहतीत जाणारी अवजड वाहनांसह अन्य वाहतूक याच मार्गाने होत असते। या बाबींचा विचार करून हा पर्यायी मार्ग दर्जेदार करण्यात आला पाहिजे होता, मात्र तसं झालं नाही। 4 जूनला दुपारी या परिसरात मोठा पाऊस झाला आणि 4 जून नंतर दररोज पावसाने हजेरी लावल्याने या परिसरातील शेती, नाले, ओढे भरून वाहत आहेत। अतिपावसाच्या पाण्यामुळे पर्यायी मार्गावर अचानक पाणी आल्याने हा पर्यायी मार्ग बंद पडल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत। पहाटे कॉलेजला जाणारे विद्यार्थी, दूध वाहतूक, भाजीपाला वाहतूक, नोकरदार, प्रवासी यांचे अतोनात हाल होत आहेत। सदरचा पर्यायी मार्ग तात्काळ दर्जेदार करून हा पर्यायी मार्ग वाहतुकीस खुला करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे। अवघ्या महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला। त्यानंतर चंद्रहार पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रहार पाटील यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे। सांगलीविषयी ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना, जे पक्ष असतील त्यातील वरिष्ठांना माहिती आहे। अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीसोबत आल्याने आता सर्व काही विसरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करू असं चंद्रहार पाटील म्हणाले। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन चंद्रहार पाटील यांनी भेट घेतली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात ज्या 30 जागा निवडून आल्या त्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा राहिला, मात्र तीच गोष्ट सांगलीत बघायला मिळाली नाही। ही खंत एक उमेदवार म्हणून माझ्या मनात नक्कीच राहील। बोलून दाखवण्यापेक्षा सर्व गोष्टी त्यांना माहीत आहेत की आमचा पराभव कसा झाला ते बोलण्यापेक्षा लोकांना माहिती आहे, पण ज्या महाविकास आघाडीसाठी शिवसेना पक्षाने जे कष्ट केलं त्याच शिवसेनेच्या उमेदवारासोबत ज्या काही गोष्टी सांगलीमध्ये घडल्या त्या आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत असं चंद्रहार पाटील म्हणाले। सांगली शहर व परिसरात शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पावसाने झोडपून काढले। नवीन वसाहतीमधील सुमारे 100हून अधिक झोपड्यांमध्ये पाणी घुसले। या परिसरातील नागरिकांनी रात्र जागून काढली, तर शहरातील मारुती चौक, काँग्रेस कमिटी, राम मंदिर, झुलेलाल चौक यासह सखल भागात पावसाच्या पाण्याची तळी साचली आहेत।
रात्री 9:30च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 3 ते 4 तास जोरदार पाऊस पडलाय, त्यामुळे नाली तुंबली होती. टिंबर एरियामधील अग्निशामक कार्यालया पाठीमागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमधील 100हून अधिक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. या परिसरातील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी पावसाच्या पाण्याला प्रवाह करून दिल्यानंतर घरातील पाणी हटले. रासायनिक प्रदूषणाने भरलेला शेरी नाला फेसाळत कृष्णा नदीत शिरला. सांगली शहरातील शिवाजी स्टेडियम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, तरुण भारत स्टेडियमसह सर्व रस्ते चौकात पाण्याची तळी साचून झाली आहेत, तर शामराव नगरसह उपनगरांची अवस्था दयनीय झाली आहे. एकाच मुसळधार पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली आहे, तर शहरातील सर्व गटारी पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागल्या आहेत. शिवाजी मंडई, दत्त मारुती रोड, स्टँड परिसर, झुलेलाल चौक, सिव्हिल चौक, काँग्रेस भवन यासह अनेक भागात पावसाचं पाणी साचले, तर उपनगरातील रस्ते चिखलमय झालेत. नागरिकांनी शनिवारी चिखलातून मार्ग काढत प्रवास केलाय. गुंठेवारी आणि उपनगरात तातडीने मुर्मीकरण करावं अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. हवामान खात्याने जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्याने कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही शहरे आणि गावांना महापुराचा तडाखा बसतो. त्यामुळे महापुरापूर्वीच पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्गासह इतर बाबींचा नवीन आराखडा तयार करावा आणि सांगली शहर बुडू नये याची काळजी घ्यावी, असं आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे केली आहे. पृथ्वीराज पवार यांनी वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयात अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेऊन पूर परिस्थितीबाबत तयारीची माहिती घेतली. पृथ्वीराज पवार म्हणाले, यंदाच्या वर्षी 106% पावसाचा अनुमान आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याबाबत तातडीने ताळमेळीचा नवीन आराखडा करणं आवश्यक आहे. गेल्या 3 महापुरांनी सांगली उद्ध्वस्त झाली. सन 2020चा महापूर हा नैसर्गिक नव्हता, तर मानवी चुका त्याला कारणीभूत होत्या. 2020 साली धरणातील पाणी साठवणुकीचा तक्ता आणि हवामान खात्याचा रेड अलर्ट याचा कोणताही ताळमेळ न करता आल्याने सांगली अर्धी बुडाली. पुन्हा असं होता कामा नये. यावर्षी कोयना धरणातील पाणी साठ्याचं नियोजन हे जल लवादाच्या सूचनांचा विचार करून करावे, पण सोबतच 5 वर्षातून एकदाच बनणारे निकष आणि पूर्वीचे अनुभव आणि हवामान अंदाज बघता ते निकष अडचणीचे ठरत असतील तर ते बदलून घ्यावेत. महापुराच्या दृष्टीने वारणा आणि पंचगंगा नदीचा विसर्ग याचा कृष्णेवर पडणारा दबाव हे विसरता कामा नये. जल लवादाच्या निकष आणि पाणी साठवणुकीच्या तक्त्यावर खापर फोडून चालणार नसल्याचं ते म्हणाले. आष्टा शहरात सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान जोरदार पाऊस झालाय. अचानक जोरात सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. आष्टा शहरातील बाजारवाडी, कटारे गल्ली, तिरंगा चौक, मटन मार्केट, पोळ गल्ली, चौमोट, विहीर परिसर या परिसरातील राजू फकीर, मुसा संदे, अल्ताफ मोमीन, कासम फकीर, रशीद फकीर, शहाजवान फकीर, इक्रम मुल्ला, ऐनुद्दीन मुल्ला, इकबाल मुल्ला यांच्यासह 20हून अधिक घरात पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरातील संसार उपयोगी साहित्य भिजले. येथील नागरिकांनी खोरी कुदळी घेऊन पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा, तुंबलेली पाणी मोकळं करण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यावरील पाणी गटारात जाण्यासाठी कॉन्क्रीट कॅनॉलला घातलेल्या 3 इंची 4 इंची PVC पाईपमधून पाणी कॅनॉलमध्ये जाण्याऐवजी कॅनॉलमधूनच पाणी रस्त्यावर येऊ लागलं. एकविरा मंदिरासमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. या भागात सतत पावसाचं पाणी घरात शिरत असल्याने आष्टा पालिकेने लाखो रुपये खर्च करून कॅनॉल टाईप मोठ्या गटारीच्या कामाचा काडी मात्र उपयोग झाला नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय. या भागातील घरात पाणी शिरल्याने सदर कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर काम करताना गटारींची खोली वाढवणं गरजेचं होतं असं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलंय. सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात कारमधून निघालेल्या प्रसिद्ध डॉक्टरांना पावसाचं पाणी अंगावर उडाल्याच्या रागातून दोघा तरुणांनी हेल्मेट आणि हाताने मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीचा प्रकार हा गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी डॉक्टर राजेंद्र भीमराव शिवण्णावर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 2 अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर राजेंद्र शिवण्णावर हे गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधून त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. कॉलेज कॉर्नर परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार आली असता रस्त्यावर पडलेलं पावसाचं पाणी हे मोटारसायकलीवरून निघालेल्या संशयित तरुणांच्या अंगावर उडालं. या रागातून तरुणांनी डॉक्टरांची गाडी थांबवून त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. माझ्या अंगावर पाणी उडवतोस काय? हा रोड तुझ्या बापाचा आहे का? असं म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या हातात असणाऱ्या हेल्मेटने चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारलं. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या एका तरुणाने हाताने मारहाण केली आणि दोघेजण तिथून निघून गेलं. घडलेल्या या प्रकारानंतर डॉक्टर शिवण्णावर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.